नमस्कार विद्यार्थ्यांनी पालकमित्र हो. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मेडिकल कॉलेज कसे निवडावे त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स अथवा कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे असतात त्याची चर्चा आपण करणार आहोत. रँकनुसार गव्हर्नमेंट कॉलेज अलॉट होताना आपल्याला चॉईस फारसा उपलब्ध नसतो, परंतु जे विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेज अथवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ पाहतात त्यांच्यासाठी मात्र चॉईस उपलब्ध असतो. म्हणून प्रायव्हेट कॉलेज अथवा डीम युनिव्हर्सिटी निवडताना काय काळजी घ्यावी, त्या ठिकाणी कोणते फॅक्टर्स पाहावेत याची चर्चा होणे आवश्यक आहे. आपण जे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये भरणार आहोत अथवा आपल्याला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावे असं वाटत असेल तिथे प्रथम आपण भेट देणे आवश्यक असते. काही यूट्यूबर्स अथवा गुगल रँकिंग किंवा IQ माहिती यावरून तुम्हाला कॉलेज निवडून त्यासाठी भेट देण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, पण त्या ठिकाणी आपण स्वतः किमान एक भेट दिली पाहिजे. कारण आपण इतके पैसे घालवणार आहोत, त्यामुळे थोडा वेळ काढून आणखीन 5-25 हजार घालून आपण त्या कॉलेजमध्ये जावे. त्यामुळे आपल्याला कॉलेजची नेमकी स्थिती कळेल, त्याचा दर्जा काय आहे हेही कळेल. म्हणून आपण प्रायव्हेट कॉलेज निवडताना किंवा डीम युनिव्हर्सिटी निवडताना पुढील प्रकारचे फॅक्टर्स विचारात घ्यावे असे मी तुम्हाला सुचवेल. यातला पहिला फॅक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे जे मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजची इमारत, त्याला जवळच असलेलं अटॅच असलेलं हॉस्पिटल, हॉस्टेल, लायब्ररी बिल्डिंग या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे मेडिकल कॉलेज पाहताना तिथे मेडिकल कॉलेजमधल्या टीचिंग रूम्स, लॅबोरेटरीज, लायब्ररी, हॉस्टेल्स, जिम्स याबाबतची स्थिती कशी आहे ते पाहणं आवश्यक आहे. त्याला अटॅच असलेल्या हॉस्पिटलची बिल्डिंग, तिथली पार्किंग व्यवस्था, OPD, पेशंट फ्लो हा कसा आहे हेही पाहणं आवश्यक असतं. याची चर्चा आपण थोडी पुढे करू, पण प्रथम आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं पाहिजे. नाहीतर आपण काही वेळेला चॉईस फिलिंग करतो आणि प्रत्यक्षात मात्र तिथे नुसते रिकामे वखार पाहायला मिळते. तर असा आपला अपेक्षाभंग होऊ नये म्हणून आपण प्रत्यक्ष भेट देऊन त्या कॉलेजचं हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पाहणं आवश्यक असतं. कारण प्रथमदर्शनी त्याचा स्टेटस जो असेल तो आपल्याला त्यामुळेच लक्षात येतो. दुसरी गोष्ट जी आहे ती तेथील फॅकल्टी. म्हणजे आपण ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहोत तिथे शिकवण्यासाठी क्वालिफाईड, वेल एक्सपिरियन्स, टॅलेंटेड अशी फॅकल्टी आहे काय. आता अशा पद्धतीची फॅकल्टी केव्हा उपलब्ध होईल, जर त्या कॉलेजची मॅनेजमेंट अशा डॉक्टर्सना चांगलं पॅकेज देत असेल तर तिथे अशा प्रकारची फॅकल्टी उपलब्ध होऊ शकेल. अनेक कॉलेजेस अशा प्रकारचं चांगले पॅकेजेस डॉक्टर्सना देतात आणि तिथे पूर्णवेळ स्टाफ जो असेल तो पूर्णवेळ स्टाफ उपलब्ध होतो. मग अशी जी कॉलेजेस आहेत तिथे टीचिंगचं शेड्यूल जे आहे ते आठवडाभर आधी विद्यार्थ्यांच्या हातात दिलं जातं. म्हणजे या पुढच्या आठवड्यात काय काय ॲक्टिव्हिटी होणार आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं. म्हणजे लेक्चर्स कसे असतील, प्रॅक्टिकल्स कशा असतील, टेस्ट्स कशा असतील किंवा फील्ड व्हिजिट आहे काय, याचा संपूर्ण प्लॅनिंग, आठवड्याचं प्लॅनिंग विद्यार्थ्यांना आधीच मिळतं. अगदी ते पालकांच्या ग्रुपवर टाकणारे कॉलेजेस देखील आहेत. म्हणून इथे पूर्णवेळ फॅकल्टी असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण आपल्या आयुष्यभराची कमाई ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गुंतवणार आहोत. आपला PF, ग्रॅच्युइटी किंवा अन्य काही सोर्सेसमधून आपण पैसा जमा करतो आणि तो पैसा उचित ठिकाणी लागणं आणि मग आपल्या मुलाला दर्जेदार अशा प्रकारचे शिक्षण मिळणं हा आपला हक्क आहे. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरनंतर दुसरा घटक जो आहे तो आहे फॅकल्टी. तर अशा प्रकारची योग्य फॅकल्टी तिथे उपलब्ध आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. तिसऱ्यातला महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे इंटरनल ॲसेसमेंट प्रोसेस. म्हणजे जिथे पूर्णवेळ फॅकल्टी आहे त्या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापनाची जी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे
ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडत असते. म्हणजे नुसत्या एक्झाम, टेस्ट, प्रॅक्टिकल्स किंवा फील्ड व्हिजिट या ज्या गोष्टी आहेत त्याचं सातत्याने मूल्यमापन करून ते आपल्यासमोर ठेवलं जातं. आता एक्झाम्स म्हणताना मी ॲन्युअल एक्झामबद्दल म्हणत नाही. तिथे कॉलेज जे असेल ते आठवड्याला त्या विषयांच्या टेस्ट घेत असतं. त्यांचे मार्क्स असतील ते विद्यार्थ्यांना दिले जातात. पालकांना देखील ग्रुपवर ते टाकले जातात. टर्म एंडला देखील एक एक्झाम ज्या असतील त्या घेतल्या जातात. म्हणून इथे ही जी इंटरनल ॲसेसमेंट प्रोसेस आहे ती इंटरनल ॲसेसमेंट प्रोसेस त्या कॉलेजमध्ये कशी चालते हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. कारण अशी कंटिन्युअस इव्हॅल्युएशन प्रोसेस जी असेल ती आपल्या विद्यार्थ्याच्या किंवा आपल्या पाल्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची ठरू शकेल. आता इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, इंटरनल ॲसेसमेंट पाहिल्यानंतर याच्यानंतरचा दुसरा मुद्दा जो मगाशी मी तुम्हाला म्हणालो की त्याला त्या कॉलेजला अटॅच असलेलं हॉस्पिटल जे आहे ते कसं आहे. काय वेळेला आपली फसवणूक होते. म्हणजे कॉलेज एका ठिकाणी असतं, त्याचा टायअप दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलशी असतो आणि मग याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी उपस्थित होतात. हे वास्तव आहे. म्हणून आपण ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार आहोत त्या ठिकाणी त्याला अटॅच असलेलं हॉस्पिटल जे आहे ते किती खाटांचं आहे, तिथलं OPD जे आहे त्या OPDमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करता येईल की दररोज पेशंटचा फ्लो जो आहे तो कशा प्रकारचा आहे. एक वेळ तुम्ही त्या पार्किंगकडे नजर टाकली आणि हा जो OPDचा फ्लो आहे तो पाहिला की मग तुम्हाला त्या कॉलेजमध्ये अटॅच असलेले हे जे हॉस्पिटल आहे ते किती खाटांचं आहे त्याच्यावरून त्या कॉलेजच्या इन्कम सोर्सचा जो असेल तो थोडा विचार करता येईल. याचा फायदा कशावर होतो की ज्या कॉलेजेसना अशी अटॅच हॉस्पिटल्स आहेत त्यांचा मेन सोर्स उत्पन्नाचं साधन जे असेल ते असं हॉस्पिटल असतं आणि त्यामुळे ते आपल्या विद्यार्थ्यांवर एक चांगल्या पूर्णवेळ अशा प्रकारच्या फॅकल्टी, तज्ज्ञ डॉक्टर जे असेल ते नेमत असतात. म्हणून आपण हे जे अटॅच हॉस्पिटल जे आहे ते किती खाटांचं आहे, 500 खाटांचं आहे, 1000 खाटांचं आहे, 250 खाटांचं आहे, 150 खाटांचं आहे, त्याच्यानुसार आणि तिथला पेशंट फ्लो या सगळ्या गोष्टीची नीटपणे पाहणी तुम्हाला करता येईल. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की आपण कॉलेज निवडताना त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, इंटरनल ॲसेसमेंट प्रोसेस आणि ते जे अटॅच असलेलं हॉस्पिटल आहे हे सगळे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. आता ही माहिती आपल्याला कशी मिळेल. आपण त्या कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथले जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांशी बोलून तिथे पूर्णवेळ फॅकल्टी आहे काय, लेक्चर्स कसे होतात, इंटरनल ॲसेसमेंट कसं होतं याच्यासंबंधी तुम्हाला त्या विद्यार्थ्यांकडून जो फीडबॅक जो असेल तो फीडबॅक तुम्हाला त्या ठिकाणी मिळवता येईल. आणखी एक गोष्ट, तिथल्या स्टाफशी तुम्हाला इंटरॅक्ट होता येईल. त्या स्टाफबरोबर तुम्हाला काही चर्चा करता येईल. काही वेळेला त्या स्टाफच्या मदतीने तुम्हाला पूर्ण कॉलेज जे असेल ते देखील तिथे दाखवलं जाईल. म्हणून इथे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण तिथे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मी तुम्हाला या बाबतीत सांगेन. आता यानंतरचं काही घटक जे आहेत ते दुय्यम स्वरूपाचे आहेत पण ते देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे समजा महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल तर समजा त्याला महाराष्ट्रामधल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, ते समजा शक्य नसेल तर मग समजा तो अदर स्टेटमध्ये जाणार असेल तर मग तो कोणत्या स्टेट्सकडे जाणार आहे, दक्षिणेकडच्या स्टेट्सकडे जाणार आहे की उत्तरेकडच्या स्टेट्सकडे जाणार आहे. म्हणजे तो जर कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पाँडिचेरी अशा स्टेट्सकडे जाणार असेल तर तिथली भाषा, तिथलं हवामान जे आहे ते आपल्याला सूट होणारं आहे काय, तिथले खाद्यपदार्थ जे आहेत, कारण आपल्याला केवळ 1-2 दिवसासाठी व्हिजिटसाठी किंवा भटकंतीसाठी जायचं नाही आहे. आपल्याला तिथे किमान 5-6 वर्ष जी असतील ते 5-6 वर्ष त्या ठिकाणी काढायची आहेत. म्हणून तिथले लोक बहुतेकदा आपल्याला असं पाहायला मिळतं की ते त्यांच्या प्रांतिक भाषेमध्येच व्यवहार करत असतात. एक भाषेची थोडीफार अडचण आपल्याला दक्षिणेकडील याच्यामध्ये जाणवते. हवामान आपल्याला तसं मानवणारं असतं. खाद्यपदार्थांच्या बाबतीत थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला करता येईल. पण याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते जे कॉलेज आहे ते शहरी भागात आहे की ग्रामीण भागात आहे. म्हणजे मुख्य शहरात असेल तर करमणुकीची साधनं, बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या विद्यार्थ्यांना मानवणाऱ्या अशा प्रकारच्या असतात. पण शहरापासून काही दूर असेल तर आपण एकाकी एकटा जागी कोंडल्यासारख्या विद्यार्थ्यांना व्हायला नको. त्यांना तिथे दळणवळणाच्या काही सोयीसुविधा, मनोरंजनाच्या काही सोयीसुविधा आहेत की नाही ते आपण पाहिलं पाहिजे.
आता जर आपण उत्तरेकडे जाणार असू, म्हणजे राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा अशा काही राज्यांमध्ये आपण जाणार असू, तर तिथे भाषेचा फारसा काही अडथळा जो आहे तो आपल्याला जाणवत नाही. थोड्याफार फरकाने जी हिंदी बोलली जाते तशा प्रकारची हिंदीमध्ये व्यवहार त्या ठिकाणी केला जातो. हवामानाचा एक जो फॅक्टर आहे तो मात्र आपण थोडासा तिथे लक्षात घेतला पाहिजे, कारण या प्रदेशांमध्ये एक टोकाची थंडी आणि टोकाची उष्णता आपल्याला पाहायला मिळते. खाद्यपदार्थांमध्ये आपण तोही फरक आपल्याला थोडाफार जाणवतोच, पण इथे आपल्याला मानवणारे थोडे खाद्यपदार्थ मिळू शकतात. इथे सुद्धा ग्रामीण आणि शहरी किंवा शहरामध्ये असलेलं कॉलेज आणि शहरापासून दूर असलेलं कॉलेज या गोष्टींचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आता इथे आपण हे 2 फॅक्टर्स लक्षात घेतल्यानंतर, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, इंटरनल असेसमेंट प्रोसेस, त्याला अटॅच असलेलं हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर आपण उत्तरेकडे जाणार आहोत की दक्षिणेकडे जाणार आहोत. यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा फीडबॅकचा फॅक्टर तुम्हाला मी सांगतो. इथे काही बँकांना तुम्ही जर भेटी दिल्यात तर त्या भेटींमध्ये त्या कॉलेजचं जे प्रेस्टीज असेल ते आपल्याला कळू शकतं. म्हणजे बघा, आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो तर साधारणतः कुठली बँक विदाऊट कोलेटरल साधारणतः 7.5 लाखापर्यंत आपल्याला कर्ज देऊ शकते. कर्ज घ्याच अथवा घेऊ नका तो भाग पुढचा आहे, पण त्याच्यावरून आपल्याला कॉलेजचं रेप्युटेशन जे असेल ते आपल्याला कळतं. म्हणजे त्या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या प्रॉडक्टवर बँका देखील कशा प्रकारच्या रिस्क घेऊ शकतात याच्यावरून देखील तो फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काही बँका त्यांच्या लिस्टमध्ये काही वेगवेगळ्या प्रदेशामधली प्रांतांमधली कॉलेजेस आहेत की जे त्यांना विदाऊट कोलेटरल अगदी 40-50 लाखापर्यंत लोन देखील ॲप्रूव्ह करतात. म्हणजे बँक ज्या अर्थी तुमच्याकडून कुठलंही मॉर्गेज न घेता जवळ 40 लाखाचं पॅकेज किंवा लोन तुम्हाला त्या ठिकाणी देतं, या अर्थी त्या कॉलेजचा दर्जा काही अंशी चांगला असावा हे आपल्याला तिथं गृहीत धरता येतं. त्याशिवाय बँक एवढी मोठी रिस्क घेणार नाही. नाहीतर अनेक बँका काय करतात, आपल्या जे मॉर्गेज असेल ते मॉर्गेज ठेवतात आणि मग आपल्याला लोन देतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लोन घ्या अथवा घेऊ नका, पण त्या बँकेच्या लिस्टमध्ये कोणते कॉलेज आहे आणि कोणत्या कॉलेजला साधारणतः विदाऊट कोलेटरल किती लोन दिलं जातं हा देखील एक फीडबॅकचा चांगला सोर्स जो असेल तो तिथे होऊ शकतो. फक्त तो अपडेट आहे की नाही ते देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रो, या सर्व फॅक्टरचा आपण विचार करावा आणि मगच चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही जे कॉलेज निवडणार आहात त्याचे नाव टाकावे. ऐकीव माहितीवर बिलकुल अवलंबून राहू नये किंवा तुमचा नीट काउन्सिल असेल तो सांगतो म्हणून तुम्ही याच्याकडे पाहू नका. तुम्ही स्वतः भेट द्या, नाहीतर वेगवेगळ्या प्रकारचे अपेक्षाभंग अडचणी उभ्या राहतील. मित्र हो, आजची चर्चा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यानंतरचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामध्ये मी ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग कसं चालतं, या दोघांमध्ये किती अंतर असतं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये आपला नंबर लागला तर तिथे आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी किती वेळ असतो आणि त्याचवेळी तुम्ही स्टेट काउन्सिलिंगच्या लिस्टची वाट बघत असाल तर आपल्याला किती वेळ मिळतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून अशी महत्त्वपूर्ण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.